नमस्कार, मी मनीष राम कुलकर्णी MRK ऑफिशियल्सच्या दी पद्मांशा सागा या सिरीजमध्ये आपलं स्वागत करतो. एका संस्थेच्या भूतकाळाच्या भक्कम पायावर म्हणजे स्ट्रॉंग फाउंडेशनवर उभारली जाते तिच्या वर्तमानातली इमारत, आणि ह्या वर्तमानाच्या जोरावरच पाहिली जातात ती भविष्याची स्वप्न, घेतले जातात उंच भरारी. आपण पद्मांशाचा संघर्षमय, ध्यासपूर्वक आणि कठोर परिश्रमांवर आधारलेला भूतकाळ अनुभवला. त्याचबरोबर अतिशय विचारपूर्वकपणे, सजगपणे आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी मारलेली वर्तमानातली मजलही अनुभवली. आता उत्सुकता आहे त्यांच्या भविष्यकाळाची, म्हणजे पद्मांशाचा भविष्यकाळ कसा असेल याची उत्सुकताही तुम्हाला आता जाणवत असेल. नवे असेलच, मलाही आहे. तर जाणून घेऊया पद्मांशाच्या फ्युचरबद्दल. व्हॉट विल बी द फ्युचर ऑफ पद्मांशा याबद्दल आपण जाणून घेऊया श्री शांत कुलकर्णी यांच्याकडून. तर शांत सर, आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे जाणून घेण्याची की पद्मांशाचं फ्युचर कसं असेल तुमच्या नजरेतून, आम्हाला प्लीज सांगा. फ्युचर म्हटल्यावर मला बेसिकली आधी पास्ट आठवतंय. बरोबर. आम्ही आत्तापर्यंत काय काय केलं, म्हणजे एकूण तसं बघायला गेलं तर पॅनल इंडस्ट्री आम्ही बऱ्यापैकी बदलली. बरोबर, म्हणजे ब्रेक थ्रू. हो, वादच नाही. म्हणजे आम्ही 2000 पासून आम्ही 2000ला म्हणजे आम्ही ते सुरू केलं पहिलं की डिजिटल पॅनल्स. म्हणजे तेव्हा कोणाचा विचार पण नव्हता डिजिटल असं काय, कोणाचं काही म्हणजे कोणाच्या दूर कोणाच्या डोक्यात नव्हतं. तेव्हा आम्ही ते सुरू केलं आणि तिथून आम्ही आतापर्यंत जे काय आतापर्यंत आलो आहोत, बरेच काही नवीन आम्ही त्याच्यात बदल घडून आणले, मॉडिफिकेशन्स केले. म्हणजे ते एवढंच नाही की म्हणजे त्या आमच्या इंडस्ट्रीत जो विचार पण नव्हता ते गोष्टी आम्ही नवीन काय काय आणल्या. की मल्टिपल टँक कंट्रोल कसा करायचा हा एक मोठा प्रश्न होता. बरोबर. तो आम्ही अतिशय सिम्प्लिफाईड वेने सॉल्व्ह केलाय. किंवा जे काही म्हणजे जो जुन्या तऱ्हेने जे केलं जायचं की व्होल्ट मीटर, ॲमीटर ते लावून ते सगळं जे काय असायचं ते आम्ही बदललं, ते सिम्प्लिफाय केलं ते सगळं. त्यामुळे आम्ही खूप म्हणजे नुसतं इंडियात नाही तर आमचं म्हणजे आम्ही जेव्हा दुबईला गेलो तेव्हा त्याच्यातून दुबईतून ते युरोपला आमचं जे काही केलं ते बदल केला जातो. युरोपात गेला, युरोपचे पॅनल त्यातून चेंज होऊन ते मग ते बदलले सगळे. म्हणजे त्यामुळे असा टोटल नुसता इंडियात नाही तर ग्लोबल आम्ही जो काही बदल घडून आणला आहे, त्यामुळे त्याच्यातून जो काही वी आर क्वाईट सॅटिस्फाईड की यस आम्ही बरंच काही केलंय. आता याच्या पुढचं जे काय ते फ्युचर खरं तर पोरांच्या हातात. बरोबर. की जे काही येणारे तुम्ही भेटलेला आहातच जान्हवीला, किंवा आणखी याचे पण आहेत, माझा मुलगा पण आहे, तो पण येतोच आहे. त्यांच्याकडून परत आणखी बरंच काय आता जे काय पुढचं आहे म्हणजे बेसिकली AI वगैरे जे काय, म्हणजे जान्हवीच्या रूपात पुढची पिढी ऑलरेडी सक्रिय झालेली आहे आणि आता आणखीनही पुढच्या पिढीतली भर त्यात पडणार. होय 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 सगळेच. आणि त्यातून AI वगैरे वापरून आणखी पुढे बरंच काही. शेवटी काय चेंज हा येत राहणार. बरोबर, तो चालूच राहणार, तो कधी संपणारी गोष्ट नसते, ते तर येत राहते. त्यामुळे ते आता ते बघतील, ते करतील. चांगली गोष्ट. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्माशाच्या फ्युचर बद्दल अतिशय निश्चिंत आहात. येस, व्हेरी नाईस. तर पद्मनाभ सर, तुमच्या नजरेतून काय पद्माशाचं फ्युचर? कम्युनिटी वॉटर मॅनेजमेंट हा बेसिक ग्रोथचा मार्ग आहे. आपण आत्ताही ते करतोच. बेसिकली आपण जेव्हा धरण बांधतो तेव्हा आपल्या देशातलं किंवा आपल्या एरियातलं पाणी आपण थांबवत असतो आणि त्याचं योग्य प्रकारे डिस्ट्रीब्युशन समाजासाठी करायचा प्रयत्न करतच असतो. तरी अजूनही त्याच्यामध्ये बरेच लूप होल्स आहेत. पाण्याचे लॉसेस असतात, डिस्ट्रीब्युशन योग्य प्रकारे होत नाही. जो धरणात जवळ असतो त्याला जास्त मिळतं. आपण आता छोट्या प्रमाणावरती बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये पण आपल्याला ह्या गरजा असतात आणि त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत असतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा नेहमी थोडंसं प्लस मायनस होतच. कुठे पाणी वाया जातं, कुठे लिकेजेस असतात. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींवरती नवीन टेक्नॉलॉजी जी आहे, या टेक्नॉलॉजीचा खूप उपयोग होऊ शकतो आणि ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून अत्यंत मोठ्या प्रमाणावरती डिस्ट्रीब्युशनचं इम्प्रुव्हमेंट होऊ शकतं. बरोबर. आणि ह्याकडे नवीन जनरेशनने जास्त लक्ष द्यावं ही मनापासून इच्छा आहे आणि ते तसं करताना दिसतही आहात. याविषयी तुम्ही जान्हवीशी नक्की बोल. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या अचिव्हमेंट्स आणि आतापर्यंतची जी तुम्ही मजल गाठली त्याच्या आधारावर तुम्ही जी भूतकाळाची तुम्ही जी पायाभरणी केली ती अतिशय उत्कृष्ट आहे.
कारण आता जसं जान्हवी ऑलरेडी तुमच्या या पद्मशाला जॉईन झालेली आहे, खंबीर होईल. शांत सरांचा मुलगा आता लवकर बाकी पुढची पिढी तुमच्या पद्मनाभ सरांच्या मुली आहेत. सो असं आहे. आणि बाकी पण म्हणजे नुसतं फॅमिलीतली लोक नाही, बाकी पण तुमच्या पद्मनाभच्या परिवारातली पण अनेक सदस्य आता नवीन त्यांच्याशी आपण चर्चा करू. करणारच आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे जान्हवीशी चर्चा करणं. सो आता आपण फ्युचर पद्मनाभबद्दल जाणून घेऊया. पद्मनाभच्या फ्युचर म्हणजे जान्हवी कुलकर्णी. तर आपण या भागामध्ये पद्मनाभच्या फ्युचर बद्दल म्हणजे भविष्यातील पद्मनाभ कसा असेल याबद्दल बोलत आहोत. तर आपल्या सोबत आहेत साक्षात पद्मनाभचं फ्युचर म्हणजे जान्हवी शांत कुलकर्णी. नमस्कार. नमस्कार. हॅलो. मला एक जाणून घ्यायचंय की एक पद्मनाभचं फ्युचर म्हणून म्हणजे तुम्ही पद्मनाभचं फ्युचर आहात असं आत्ताच आमचे शांत सरांशी बोलणं झालं आणि ते खरंही आहे. तर तुम्ही या पद्मनाभचं फ्युचर कुठे पाहता? म्हणजे पद्मनाभ पुढे भविष्य काळात कशी असेल, कुठल्या प्रकारचं काम ते करेल किंवा ह्या आहे त्या याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन, काय इम्प्रोव्हायझेशन तुम्ही विचार केला ते प्लीज सांगा तुमच्याबद्दल. ओके. जसं मगाशी सर म्हणाले की आपण एवढे वर्ष काम करतोय तर आपला एम काय होता, तर जे वॉटर डिस्ट्रीब्युशन आहे याच्यातली इक्विटी आपल्याला आणायची. हो बरोबर. तर सध्या काय होतं की जे डॅमच्या जवळच्या सिटीज किंवा जी घरं असतात तिकडे जास्त पाणी पुरवठा होतो किंवा बरोबर. जास्त फ्रिक्वेन्सीने होतो आणि जी लांब असतात तिकडे थोडा कमी होतो. बरोबर किंवा तुम्ही साधा आता आपल्या सोसायटी मधल्या ज्या टाक्या असतात बरोबर त्याच्यातले पण म्हणजे कधी कधी असं होतं की ज्या टाकीच्या जवळचे घरं असतात बरोबर त्यांच्या इथे जास्त पाणी किंवा पटकन भरतात त्यांच्या टाक्या बरोबर आणि जे लांब असतात त्यांना नाही मिळत. नाही मिळत. बरोबर. तर आता इक्विटी म्हणजे काय, तर आता या दोघांमधला हा जो डिफरन्स आहे की एकाला जास्त आणि एकाला कमी, तर तो इक्वल कसा करायचा. ओके ओके. तो ही अशी जी वॉटर डिस्ट्रीब्युशनची इक्विटी समानता जी आपल्याला आणायची आहे, तर तो ऍक्च्युअली आपला एम आहे. तर आता हे कसं करायचं, तर मेन आता आपल्याला सिस्टीम मध्ये ऍक्च्युअल प्रॉब्लेम्स काय आहेत ते आधी आपल्याला काढावे लागतील, तर त्याचं सोल्युशन आपण काढू शकतो. अगदी बरोबर. तर मग ते आता प्रॉब्लेम्स पण तुम्हाला कसे कळतील, तर ही जी आपली अख्खी सिस्टीम असते याचा तुम्हाला आधी डेटा लागेल. मग तो डेटा काढल्यानंतर मग तुम्हाला प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करता येतात. मग तो ह्यूज डेटा तुम्ही कसा गॅदर करणार, तर आपल्याकडे अशी सिस्टीम आहे की आपण इंटेलिजंट सेन्सर्स वापरतो. हो. तर ते सेन्सर कसे, तर अशा ठिकाणी लावायचे की जिकडच्या डेटाची आपल्याला ऍक्च्युअली गरज आहे आणि ज्याचा आपला पुढे उपयोग होईल. म्हणजे तुम्ही कुठेही लावलात तर त्याचा उपयोग नाही होणार. बरोबर. प्रॉपर तुम्ही जर तुम्हाला त्याची माहिती असेल की अरे आपल्याला ना हा जो पॉइंट आहे इथे आपलं वेस्टेज ना नेहमी जास्त होतं किंवा इथे नेहमी प्रॉब्लेम असावा असं आपल्याला शंका आहे, तर प्रॉपर तिथे तुम्ही जर लावलात सेन्सर तर मग तुम्हाला कळतं की ओके ठीक आहे आता आपल्याकडे इन्फॉर्मेशन आलेली आहे. तर मग असे सिस्टीम मध्ये इश्यू जिथे आहेत किंवा जिथे इश्यू येऊ शकतात आपल्याला प्रॉब्लेम एरियाज म्हणतो. येस प्रॉब्लेम एरिया. येस करेक्ट. तर तिथे आपण सेन्सर लावायचे, त्यांचा पूर्ण ह्यूज डेटा होतो आणि मग तो बिकॉज तुमची सिस्टीम खूप मोठी असते. ऑफकोर्स वॉटर डिस्ट्रीब्युशनची जेव्हा आपण म्हणतो तर आपल्याकडे असा ह्यूज डेटा येतो आणि मग त्या डेटाचा प्रॉपर अनालिसिस करायचा की नक्की कुठे प्रॉब्लेम येत आहेत. मग नंतर तो अनालिसिस जेव्हा तुम्ही करता तेव्हा मग तुम्हाला त्याचे सोल्युशन पण मिळतात की आपल्याला पुढच्या स्टेप्स आता काय घ्यायच्या ज्याच्याने तुमची सिस्टीम जी आहे ती इक्विटेबल होऊ शकते. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या डिसिजन पर्यंत पोहोचता की ठीक आहे आता आपले हे 10 प्रॉब्लेम आहेत त्याचे सोल्युशन सुद्धा आपण काढलेले आहेत आणि आता ते आपण इम्प्लिमेंट करायचे, तर मग हा पूर्ण इंटेलिजंट वॉटर डिस्ट्रीब्युशन फ्रेमवर्क बनतो. हो बरोबर. ओके. आणि मग आता ह्याला आपण एका दुसऱ्या प्रकारे जर आपल्याला सांगायचं असेल तर तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड वॉटर मॅनेजमेंट असं होतं. तर आता आपलं जे नवीन चालू आहे सध्या खूप आपण 2-3 वर्षापासून ऐकतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आहे, तर तो ऍक्च्युअली काय उपयोग असतो, तर AI इज बेसिकली डेटा. तुमच्याकडे डेटा असेल तर तुम्ही त्याच्या मागे अनालिसिस करून एक आर्टिफिशियल मॉडेल लावता की आपली रिक्वायरमेंट काय आहे. मग बेस्ड ऑन दॅट डेटा इट विल टेल यू की ठीक आहे मग तुम्हाला असं ऍक्ट केलं पाहिजे, तर तुम्हाला जे आउटपुट तुम्हाला हवंय ते तुम्ही घेऊ शकता. बरोबर. सो सध्या याच्यावरती आमचं काम चाललेलं आहे आणि इट इज व्हेरी एक्साइटिंग टू बी वर्किंग ऑन दिस. ओके. येस. इट इज व्हेरी एक्साइटिंग टू नो अबाउट दिस. येस ऍब्सोल्युटली. कारण कसं आहे ना, हे या प्रकारे असं काही होऊ शकतं. हा म्हणजे आता तुमची पिढी ही नवीन पिढी, आम्ही थोडे जुन्या पिढीतलो, त्यामुळे नवीन पिढी अशा प्रकारे विचार करते आणि असं काही करण्याचा प्रयत्न करते, हे खरंच खूप म्हणजे आमचाही उत्साह वाढवणार आहे. सो थँक्यू फॉर दिस इन्फॉर्मेशन. आणखी काही फ्युचर बद्दल काही सांगण्याबद्दल काही सध्या फ्युचर म्हणजे हेच आहे की म्हणजे
आता आपण जे कधीपासून म्हणजे एवढे एपिसोड जरा बोलतोय की आपली ही सगळी फॅमिलीज आहे, बरोबर. तर याच्यामधला कोणाचंही असं होत नाही की एकाचीच प्रगती होते आणि दुसऱ्याचं मागास तर असंही नसतं. बरं. त्याच्यामुळे आपल्या पूर्ण कंपनीचा एम हाच आहे की जी आपले फॅमिली मेंबर्स आहेत प्लस त्यांचे फॅमिली मेंबर्स प्लस जे अख्खा आपलं कंट्री आहे, वर्ल्ड आहे, तर ह्या सगळ्याची प्रगती कशी होईल, बरोबर. हेच आपली बेसिक कंपनीचा एम नेहमी हाच होता आणि पुढेही तो असाच राहील. फक्त ज्या प्रकारे आपण इम्प्लिमेंट करतोय ते बदलणार, कारण की शेवटी आम्ही टेक्नॉलॉजी बेस्ड कंपनी आहे. बरोबर. सो जर अनलेस अँड अंटिल यू स्टे ऑन टॉप ऑफ टेक्नॉलॉजी तुम्ही मग इरेलेव्हंट होता आणि मग दॅट डज नॉट वर्क. बरोबर. त्याच्यामुळे आमचा हाच हे असणार आहे की लोकांपर्यंत पाणी पुरवठा हा कटिंग एज टेक्नॉलॉजीने कसा सिमलेसली पोहोचवता येईल, हाच आमचा नेहमी एम असणार आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर जान्हवीजी, मला एक सांगा की तुम्ही आता हे मला फ्युचरवर सांगितलं, अतिशय खूप छान आहे, एक्साइटिंग आहे आणि उत्साहवर्धक आहे. पण पद्मशाचा फ्युचर चेहरा म्हणून तुम्ही एक आहात, पण तुमच्यासोबतही आणखीन कोणी आहेत त्याबद्दल जरा सांगा. हो, ऍक्च्युली मी तसं म्हटलं तर धाकटी बहीण आहे. अच्छा. मला एक मोठा भाऊ सुद्धा आहे. ओके. तर सध्या तो अमेरिकेत आहे आणि फायनान्शियल रेग्युलेशन ऑथॉरिटीमध्ये तो सध्या नोकरी करतो ऍज अ डेटा अनालिस्ट. व्हेरी नाईस. पण त्यालाही आता इंटरेस्ट आहे हे सगळं बघण्यामध्ये, तर तो मोस्टली पुढच्या वर्षी पण आपल्याला जॉईन करणार आहे. अच्छा. सो आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट दॅट एज वेल, की थोडंसं मग त्यांचं कोणतरी नाव? असतं आपल्याबरोबर. त्यांचं नाव? अनिरुद्ध कुलकर्णी त्याचं नाव. आणि हो, असं आहे. तर म्हणजे माझ्याबरोबर आणखीन तोही असेल आता पुढे. ओके. तो अनिरुद्ध शांत कुलकर्णी हे आणखीन एक फ्युचर पद्मशाचं दुसरं नाव आहे. सो आम्ही पण एक्सायटेड आहोत त्यांना आपल्या या पद्मशाशी जोडलेलं पाहताना. म्हणजे आता एक थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, आपलं एक नवीन गोष्ट आता या कळली का, या नवीन पिढीच्या माध्यमातून एक नवीन गोष्ट आपल्याला आता कळली आहे की पद्मशा टेक्नॉलॉजी, आपण आतापर्यंत म्हणत होतो की कुटुंब आहे, कुटुंब, पण नाही, पद्मशा आज वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना आज लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करते आणि हे खरंच खूप चांगलं आहे. कारण शेवटी कसं आहे ना, तुम्ही तुमचं कुटुंब केवढं मोठं समजतात त्याप्रमाणे तुमचं काम असतं. तुम्ही जर एका गावाला आपलं कुटुंब म्हटलं, एका तालुक्याला, एका जिल्ह्याला, एका राज्याला, नंतर आपल्या देशाला, सो जसं जसं तुम्ही ते व्यापक करत जातात तसं तसं तुमची दृष्टी व्यापक होत जाते आणि त्या प्रकारे तुमचं भविष्य पण उज्ज्वल होत जातं. सो हा खरंच एक खूप छान म्हणजे अतिशय दिलासा देणारा असा प्रवास आहे पद्मशाचा आता भविष्याच्या दिशेने होणारा. सो खरंच तुम्हाला या भविष्यातील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर आपण आता पद्मशाच्या भविष्याच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे पद्मशा आहे, पद्मशाची परंपरा आहे, पद्मशाचं कल्चर आहे, पद्मशाचं कुटुंब आहे, पद्मशाची भरारी आहे, पद्मशाची प्रगती आहे. पण आता पद्मशाचे भविष्य पण आपल्याला अतिशय सुखावं असं दिसतंय, एक आश्वासक असं दिसतंय. सो भविष्यातला पद्मशा कसा असेल याची एक झलक आहे आपल्याला मिळालेली आहे. तर पद्मशाचा हा प्रवास आपण अतिशय आता वेगळ्या दिशेने आणि वेगळ्या प्रकारे आता पुढे नेणार आहोत. तोपर्यंत एक विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया दी पद्मशा सागा या MRK ऑफिशियल्सच्या सिरीजच्या नवीन भाग. तोपर्यंत आमच्या MRK ऑफिशियल्सला लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.